गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आम्ही चाललेलो होतो घरी. तर गौरी गणपतीसाठी आम्ही घरी चाललेलो होतो. तर आज निघालो होतो. नाशिकमधून बसलेलो आम्ही. खूप जास्त गर्दी होती बसला. आम्हाला सीट मिळाली होती. त्यानंतर आम्ही आलो संगमनेर बस स्टँडवर. संगमनेरमधून पुढचा प्रवास परत चालू झाला आणि त्यानंतर आलं लोणी बस स्टँड. आता प्रत्येक स्टँडचं मला काही व्हिडिओज घेता आली नाही, कारण मुलं पण खूप जास्त त्रास देत होते मला. खूप लांबचा प्रवास झाला. मुलं खूप जास्त कंटाळून गेली होती माझी. त्याच्यानंतर बसचं काहीतरी काम निघालं, मग तिथं थोड्या वेळ थांबलो. मग तिथंच हे फोटोज काढले आणि असं काही टाईमपास केलं थोडासा. तिथं मुलांनी खेळायला भेटलं, मुलांना थोडंसं खाली. मग तेवढेच पाय पण मोकळे झाले. लांबचा प्रवास म्हटलं की खूप जास्त दमून जातात मुलं. आपल्यासारख्यांना काही वाटत नाही, पण लहान मुलांना खूप जास्त त्रास होतो. आणि त्याच्यानंतर फायनली आता आमचं गाव जवळ आलेलं होतं. बसमध्ये बसलो आणि निघालो होतो परत घरी. तर बघा साऊ कशी मज्जा करत होती, तिला छान वाटत होतं. नंतर नाही रडली नाही. त्याच्यानंतर आम्ही आलो गावाकडं. असं काही वातावरण होतं आमच्या गावाकडचं. बघा तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा मला कमेंट करून. आणि शेवगावपासून पुढं माझं गाव आहे. तर कोणतं गाव असेल तुम्हीच मला कमेंट करून सांगा. 30 किलोमीटर अंतरावर आहे आमचं गाव. त्यानंतर घरी आल्यानंतर लगेच महालक्ष्मींची तयारीला सुरुवात केली, कारण खूप जास्त लेट झालं होतं ऑलरेडी मला यायलाच तिकडून. त्याच दिवशी निघालो होतो आम्ही. अशी काही तयारी केली होती. अशा काही साध्या सिंपल आम्ही महालक्ष्मी बसवतो. तुमच्याकडं पण आहे का नक्की सांगा मला कमेंट करून. चला बाय.